आत्ता ज्या वेळेला आपण या समितीचा अभ्यास गट स्थापन करतोय, तुम्ही त्याचे अध्यक्ष असणार आहात, तर यामध्ये कशा स्वरूपाचे सदस्य जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील आणि मुख्यतः त्याचे काम करण्याची किंवा कोणत्या प्रमुख मुद्द्यांना तुम्ही विचारात घेऊन याचा अहवाल अंतिम पातळीवर आणणार आहात? अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक ऑलरेडी झालेली आहे. समितीमध्ये कोण सदस्य असतील याचा निर्णय अजून झालेला नाही, परंतु आणखी 2-4 दिवसामध्ये तो जाहीर करण्यात येईल असं मला सांगण्यात आलेलं आहे. या समितीमध्ये किती सदस्य असतील त्यांनी मला ज्यावेळी विचारलं त्यावेळी मी म्हटलं 3 किंवा 4. ते म्हणाले आपल्याला जास्त सदस्य ठेवायचे आहेत. मला माहिती नाही की त्यात नेमकं काय होणार आहे. 8 ते 10 सदस्य असू शकतील अशी माझी भावना आहे. ते कॉम्प्रोमाइज 15-16 वगैरे सदस्य आधी असणार होते, परंतु मी सुचवलं की तुम्ही थोडी कॉम्पॅक्ट ठेवा ती. मात्र त्यामध्ये बाल शिक्षण तज्ज्ञ हा असणं आवश्यक आहे. त्यांनी मला नावं विचारली नाहीत. त्यांनी सांगितलं तुमच्या काही शिफारसी आहेत का? मी म्हटलं तो तुमचा अधिकार आहे, मात्र त्यामध्ये एक बाल शिक्षण तज्ज्ञ असला पाहिजे असा मी आग्रह धरलेला आहे. 1-2 नावं मी सुचवलेली आहेत, परंतु हा अंतिमता निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे आणि तो आता घेतला जाणार आहे काही पुढच्या 2-4 दिवसामध्ये अशी माझी माहिती आहे.